जो ॲग्रो कारखाना आहे त्याच्या दारात रस्ता रोको आंदोलन करत आहे। आज माझ्या पारवडी गावातील लोकांना या कारखान्याच्या दारात यायची वेळ का आली? आमच्या माळशिकारे साहेबांनी मला सांगितलं, गेल्या काही दिवसापासून आम्ही हे प्रशासनाला असेल, कारखान्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना असेल वेळोवेळी पत्र देतोय की बाबा तुमच्या कारखान्यातून जी चिमणीतून राख बाहेर पडते ती आमच्या गावावरती पडते, त्या राखेमुळे गावातील लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय, श्वसनाचे प्रश्न निर्माण झाले। वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन, संबंधित लोकांना निवेदन देऊन देखील त्याची दखल घेतली जात नाही। का त्याची दखल घेतली जात नाही? माळशिकारे साहेबांनी मला या ठिकाणी सांगितलं, वकील साहेब राजकारणात बोलायचं नाही। माळशिकारे साहेबांना मला सांगायचंय, मी महादेव जानकर साहेबांच्या चळवळीत काम केलेला कार्यकर्ता आहे, टाकाला जायचं लपवायचं मला जमत नाही। तुम्ही आज कुणाच्या दारात आंदोलनाला बसलाय, त्या माणसावरती पण तुम्ही बोललं पाहिजे का? तुम्ही दखल घेत नाही? कुणाचा दबाव आहे या प्रशासनावरती? काल आमची टीम पीआय मॅडमला, बारामती ग्रामीणच्या पीआय मॅडम साहेबांना निवेदन देण्यासाठी गेली की आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसणार आहोत। पीआय मॅडम देखील सांगतात की तुम्ही चुकीच्या मार्गाने आंदोलन करताय, आणि लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलाय, काय चुकीच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय? शांततेच्या मार्गाने आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। आज एवढा मोठा, माझ्या आंदोलकांपेक्षा जास्त फौजफाटा या ठिकाणी पोलिसांनी पाठवलाय का? आम्ही काय दहशतवादी वाटतो काय तुम्हाला? एवढा फौजफाटा पाठवलाय आम्हाला? एका माणसाच्या विरोधात, एका कारखान्याच्या विरोधात आम्ही आंदोलन करतोय, आमच्या जीविताचा प्रश्न निर्माण झालाय, आणि एवढा फौजफाटा पाठवून आमच्यावर दबाव निर्माण करण्याचं काम ते प्रशासन करते। याची कुठेतरी तुम्ही आम्ही दखल घेतली पाहिजेत मित्रांनो, जागा झालं पाहिजेत। मी वारंवार सांगतो, टाकाला जायचं आणि गाडगं दाखवायचं करू नका, नावं घ्या, डायरेक्ट तुम्ही बाहेर पडा तर तुमच्या अन्यायाला वाचा फुटल, अन्यथा तुमच्यावरती अन्याय कायमस्वरूपी चालू राहील। छोटीशी उपाययोजना करू शकत नाही तुम्ही बॉयलर मध्ये? असा काय खर्च होणार आहे? 2-5 रुपये खर्च होईल मी म्हणतो, परंतु माझ्या पारवडी गावातला असेल, परिसरातल्या गावांचं आरोग्य चांगलं होईल, परंतु यांना जाणून बुजून ते करायचे नाही। लाखो करोडो रुपये तुम्ही इलेक्शन मध्ये खर्च करता, आणि इथं थोडाफार खर्च करून तुम्ही उपाययोजना करू शकत नाही? असं तर नाही ना कारखान्याकडे काय पैसे नाहीत का? पैसे कारखान्याकडे तुम्ही सांगा, आम्ही लोकवर्गणी गोळा करून तुम्हाला सांगतो त्याची उपाययोजना करा म्हणून। असं कुठं चालतं का मित्रांनो? जाणून बुजून ह्या लोकांना तुम्हाला त्रास द्यायचं काम करतायत। आज आला कारखान्याचा मुद्दा। गुरुवार साहेब, तुम्ही पाठीमागे एक पोस्ट टाकली होती, इथं जे फॉरेस्ट आहे तुमच्या बाजूला, त्या फॉरेस्ट मध्ये देखील कारखान्याचं खराब पाणी सोडलं जातंय, अतिक्रमण आहे। तुम्ही म्हणता आता विषय राखेचा आहे, त्याचा देखील बांधवांना आपल्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या त्रास होत असतो, ते कुठेतरी बोललं पाहिजे। मोठे दादा आदरणीय राजेंद्र दादा पवार पाठीमागं कुठेतरी बाहेरच्या देशात फिरायला गेलते, त्यावेळेस त्यांनी एकदा फेसबुकला पोस्ट टाकली होती। काय पोस्ट टाकली होती? तिथला निसर्ग किती सुंदर आहे, तिथं निसर्ग जोपासतात लोक। अरे फक्त तुम्ही फेसबुकला टाकता, आणि तुम्ही काय करताय बारामतीत? तुमच्या कारखान्याचं खराब पाणी झाडाची कटाई करताय, फक्त दाखवायला तुम्ही समाजसेवा करता असं दाखवताय काय? या बी गोष्टीचा कुठेतरी गांभीर्याने आपण विचार करणं गरजेचं आहे। बाहेर पडलं पाहिजेत मित्रांनो। जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही, जोपर्यंत तुम्ही रस्त्यावरती येत नाही, तोपर्यंत तुमच्या प्रश्नांना वाचा फुटणार नाही। बंद करा आता हे, याचं नाव नाही घ्यायचं, त्याचं नाव नाही घ्यायचं। ही लोक स्वतः नाही परंतु दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हाला गोळ्या झाडतात, प्रशासनाची मदत घेतात, पोलीस यंत्रणेची मदत घेतात, आणि तुम्हाला तुमच्यावरती दबाव टाकण्याचं काम करतात। आज फक्त इथं बसलेले बांधव आहेत, काही 100-200 बांधव असतील, फक्त या 100-200 बांधवांना बाकीचा त्रास होत आहे का? बाकी बांधवांना होत नाही का? आणि किती दिवस तुम्ही स्वतःच्या संबंध वापरत बसणार आहे? माझा अंकार, माझा दादा, माझा ह्याव, माझा त्याव, तुमचे संबंध जोपासण्याच्या नादात माझ्या लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येत आहे। ह्याचा कुठेतरी पारवडी गावाचं किंवा आसपासच्या गावातील लोकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि बाहेर पडलं पाहिजे। जर या प्रशासनाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करून जाग येत नसेल तर हिंसक पद्धतीचं आंदोलन देखील केलं पाहिजे। मित्रांनो, येणाऱ्या
जर ह्या गोष्टी करून देखील एक कारखाना असेल किंवा कारखान्याचे कोण नेते मंडळी असतील किंवा प्रशासन असेल जाग येणार नसेल त्याच्यापेक्षा वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करून आपल्याला करावं लागेल. काय फरक पडत नाही 4 गुन्हे दाखल झाले म्हणून माझ्यावरती 5 गुन्हे दाखल आहेत. बारामती परिसरात शेतकऱ्यांसाठी आणि नगरपालिका हाकीम लोकांसाठी मी पण बरीच आंदोलन केलेली आहेत. काय फरक पडत नाही 4 गुन्हे दाखल झाले म्हणून. परंतु ते 4 गुन्हे आपण अंगावरती घेऊन आपल्या लोकांच्या स्थानिक लोकांचे प्रश्न सुटणार असतील तर असे हजारो गुन्हे आमच्यावर दाखल केले तरी आम्हाला माझ्या प्रशासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून सांगणं आहे की वेळात लवकरात लवकर कारखान्याचा सीझन चालू झालेला आहे. लवकरात लवकर संबंधित लोकांनी या राखेचा काहीतरी बंदोबस्त करावा. अन्यथा ह्याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही पारवडीत राहणार करून या ठिकाणी त्यांना इशारा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. आपल्या गावातील आवाज येतो बटन ऑन करा. हो.